सर्व अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो, विनम्र प्रणाम. आज ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या गुरुवारी संत श्रेष्ठ भानुदास यांना वंदन करण्यासाठी आज आपण जे व्याख्यान पुष्प गुंफणार आहोत, ते गुंफत असताना माझ्या मनामध्ये एकीकडं समाधानाची आणि त्याचबरोबर थोड्या उत्कंठेची अशा प्रकारची भावना आहे. ती प्रथम आपणा सर्वांच्या पुढं विनम्रपणे प्रकट करतो. सकल संत विचार मंच ही योजना पुण्यातील कोथरूड मधील अशा काही मंडळीने एकत्र येऊन सुरू केली आणि मग त्या मंचाच्या वतीनं 2-3 गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या साधत आल्या. पहिली गोष्ट, दर गुरुवारी मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 50 संतांपैकी एका संताचा कार्यकर्तृत्व परिचय, साहित्य सृष्टीचा परिचय, तत्वचिंतनाचा परिचय हा घडवायचा. आता जवळजवळ एप्रिल पासून एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 5 महिने होत आले. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आणि भगवंताच्या कृपेनं हे 5ही महिने गुरुवारी आपण एकेका संताला कृतज्ञ भावनेनं मानवंदना अर्पण करतो आहोत. हा ऑनलाईन प्रयोग चांगला चाललाय. आज आपले या मोबाईलचे जे कोणी सदस्य आहेत त्यांची संख्या 261 आहे आणि त्याच्यामधले 80-90% तरी मंडळी गुरुवारच्या गुरुवारीच जे याच 5 ते 6 या वेळेमध्ये या ऑनलाईन व्याख्यानामध्ये श्रोते म्हणून सहभागी होतात. ही समाधानाची गोष्ट आहे. हे समाधान आणखी पुढे वाढतं ते म्हणजे आपले जे तांत्रिक सल्लागार सहाय्यक आहेत, माननीय मोहनजी मोने, त्यांच्या मोठ्या कार्यकौशल्यामुळे 2 दिवसातच त्याचा अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण असणारा व्हिडिओ आपण संपूर्ण भाषणाचा हा त्याच मंचावर, त्याच ऍपवर, त्याच मोबाईलच्या आपल्या व्हॉट्सअपवर सादर करतो. आणि ही दुसरी गोष्ट साधत असताना तिसरी गोष्ट, एक त्याचा भाग आता सादर झालाय, तो म्हणजे 50 संत आहेत. प्रत्येकी 5 संतांची एक पुस्तिका, प्रत्येक संतांची 10 ते 12 पृष्ठ धरली तर 60 पृष्ठांची एक पुस्तिका ही PDF स्वरूपात. जे प्रथम झाला ऑनलाईन संवाद, मग झाला व्हिडिओचा आविष्कार आणि तिसरा भाग म्हणजे या 2 गोष्टींना कायमस्वरूपी करण्यासाठी, अक्षररूप करण्यासाठी 60-65 पानांचा PDF आपण याच ऍप वरून देतो आहोत. त्यातलं पहिलं पुष्प हे आपल्या सर्वांपाशी आलेलं आहे. त्याचा फायदा असा की तुम्ही ते कधीही, कुठेही, केव्हाही इच्छेनुसार ऐकू शकता, वाचू शकता आणि इच्छा असेल, शक्यता असेल तर अगदी सहजतेनं पेनड्राईव्ह वर ती गोष्ट घेऊन कुणाच्याही माध्यमातून आपण त्याचं पुस्तक रूपानंही, हातात घ्यायचं पुस्तक अशा रूपानंही त्या 60-65 पानांचं रूपांतर करू शकतो. ही तिसरी गोष्ट आपण साधलेली आहे आणि अशीच 10 पुस्तकं सादर करायचा आपला मनोदय आहे. सत्य संकल्पाचा दाता श्री भगवान या दृष्टीने ही गोष्ट घडू शकेल अशी आपण इच्छा, प्रार्थना करू शकतो. अशा 3 गोष्टींचा मला मोठा समाधानाचा भाग आहे. उत्कंठेचा भाग पण नमूद करतो
आणि मूळ विषयाकडे येतो. तो असा की सकल संत विचार मंचाला आता जेवढे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांची संख्या अजून मर्यादित आहे. मात्र ज्याला व्ह्यूअर म्हणतात, म्हणजे व्हिडिओ YouTube आल्यानंतर तो पाहणारी माणसं असतात, दर्शक असतात, त्यांची संख्या आनंद वाटेल इतकी आश्चर्यकारक आहे. व्ह्यूअर, दर्शकांची संख्या. पण अजून ज्यांना आपण सदस्य म्हणतो, सबस्क्रायबर म्हणतो, त्यांची संख्या कमी आहे आणि YouTubeच्या तंत्रानुसार ती संख्या वाढण्याची गरज आहे. म्हणून मी आता आपल्या सर्वांना आवाहन करेन की आपले जे मित्र आहेत, जे कोणी व्ह्यूअर म्हणून ऐकत असतात, त्यांना सबस्क्राईब व्हायला सांगा. कायमच त्या ठिकाणची बेल दाबून ठेवायला सांगा की नवा व्हिडिओ आला की त्यांना सुद्धा ते सबस्क्रायबर झाल्यामुळं, कुटुंबातले एक घटक झाल्यामुळं तो पाहायला मिळू शकेल. याबद्दल हे कसं घडतं याबद्दल माझ्या मनात फक्त उत्कंठ आहे. माझा आग्रह नाही, पण उत्कंठ आहे. आणि हे जर घडलं तर त्याचा एक फार चांगल्या प्रकारचा परिणाम आपण जे म्हणतो की समाजामध्ये आपल्याला आपल्या परीनं जमेल तेवढं पण सांस्कृतिक साक्षरता वाढवायची, पारमार्थिक साक्षरता वाढवायची, जीवन मूल्यांचं दर्शन आणि आचरण पुन्हा एकदा घडावून प्रयत्न करायचा आहे. खारीचा वाटा उचलायचा आहे. वादळातही नंदादीप देवता पेटता ठेवायचा आहे. हा जो मंचाचा उद्देश आहे, तो मी जी उत्कंठा व्यक्त केली त्याला जर आपलं योगदान लाभलं तर अधिक सहजतेनं साध्य होऊ शकणार आहे. म्हणून आज संतश्रेष्ठ भानुदासांना वंदन करण्याचं व्याख्यान पुष्प कुंपण्यापूर्वी मी थोडा वेळ आपला घेतला. माझ्या बोलण्यावर, मनोगतावर आपण सर्वांनी अगत्यपूर्वक विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आता मूळ मुद्द्याकडे वळू. मूळ मुद्दा आहे संत श्रेष्ठ भानुदास. इतिहासात खूपदा असं घडतं की पिता मोठा झाला तर त्या पिताच्या नावावरून पुत्रही मोठा होतो. कधी कधी असं घडतं, पुत्र मोठा होतो आणि पुत्रामुळं पिता ओळखला जातो. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्याला माहिती आहे की वासुदेवामुळं वसुदेवाला कीर्ती प्राप्त झाली. हा एक भाग. कधी कधी पित्याच्या वडिलांच्या मुळे पुत्राला किंवा प्रपौत्राला किंमत प्राप्त होते, असंही घडू शकते. पण एक इतिहासातलं नाव मोठं आहे की तो नातू आपल्या पणजोबांच्या मुळे मोठा झालाय आणि पणजोबा त्या नातवामुळे मोठे झाले. मगाशी मी सांगितलेली उदाहरणं एकेरी होती. आता मी सांगतोय तर उदाहरण दुहेरी आहे. पणजोबांच्या मुळे, प्रपितामहामुळं पौत्र म्हणजे नातू मोठा व्हावा आणि नातवाच्या मोठेपणामुळं त्याचे पणजोबा हे मोठे व्हावे. आता हा प्रपौत्र कोण आणि प्रपितामह कोण? प्रपितामह म्हणजे पणजोबा आहेत संत श्रेष्ठ भानुदास आणि प्रपौत्र म्हणजे पणतू आहे संत श्रेष्ठ एकनाथ. आता संत श्रेष्ठ एकनाथांना कोण ओळखत नाही? ते तर पैठणचे नाथ बाबा, ते तर प्रपंच आणि परमार्थाचा शांत समन्वय, ते तर ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद प्रत्यक्ष भूमीवर आणणारे जादूगार, ते तर भागवताबरोबर भारुडाची निर्मिती करणारे किमयागार, ते तर आपल्या भागवत ग्रंथानं जो वारकरी संप्रदाय थोडासा क्षीण झाला होता त्याला एक खांबावर द्वारका उभी राहावी तसा सुवर्ण खांब देणारे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत.
त्यांची साहित्य संपदा 80-90 हजार ओव्यांची आहे. जणू तो नाथ सागर आहे, जो वारकरी संप्रदायाचा प्रवक्ता आहे, जो भागवत धर्माचा प्रज्ञावंत भाष्यकार आहे, जो ज्ञानदेव आणि नामदेव यांच्याकडचा वारसा आपल्या पुढच्या 2 संतांच्याकडे त्या मानसपुत्रांच्याकडे पोचविणारा, तुकाराम रामदासांना रामकृष्णाची ओळख करून देणारा मध्यस्थ आहे. ते आहेत संत श्रेष्ठ एकनाथ प्रपौत्र. आणि अशा प्रपौत्राचा पणतूचा पणजोबा, वडील, आजोबा, पणजोबा, ते आहेत संत श्रेष्ठ भानुदास. आणि किती मोठे आहेत आता आपण सविस्तर पाहणारच आहोत. पण किती मोठे आहेत आपल्याला त्या सर्वांना माहिती आहे. आत्ताच आपण अभंग ऐकलात, कानडा विठ्ठलू, कानडा विठ्ठलू. तो कानडा म्हणजे गूढ आहे, दुर्बोध आहे. पण मध्येच एकदा तो कर्नाटकात जाऊन कानडा झाला होता. त्याला पुन्हा पंढरीत आणायचं काम, त्याला पुन्हा माहेरी आणायचं काम जर कोणी केलं असेल, विजयनगरच्या हम्पी येथे, विजयनगर हम्पी या राजधानीत सुखा समाधानात वैभवशाली देवळात गाभाऱ्यात विसावलेला आमचा सावळा पांडुरंग पुन्हा माय मराठीकडं, पंढरीच्या वाळवंटाकडं, मराठमोळ्या लोकांच्या भक्ती समोर आणि समोर सादर होणारा, सादर करू शकणारा, थोडक्यात दक्षिणेत गेलेला पण आपला पांडुरंग, दक्षिणेत कर्नाटकात गेलेला पांडुरंग महाराष्ट्रात आणायचं काम ज्यांनी केलं असेल ते आहेत संत श्रेष्ठ भानुदास. ती कथा, ती वस्तुस्थिती, तो भावबंध, तो इतिहास, ते इतिहासातलं मोठं पाऊल माहिती नाही असा वारकरी संत प्रेमी, वारकरी साहित्य प्रेमी किंवा मराठी माणूस दुसरा नाही. पण मी आपल्या एक गोष्ट लक्षात आणून देतो की संत श्रेष्ठ भानुदासांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. त्यांचा काळ कोणता? तर आपल्या या प्राचीन मध्ययुगीन संतांचा काळ ठरवताना मोठ्या अडचणी येतात. नेमका, खात्रीशीर, गणिती असा काळ सांगता येत नाही. अंदाज सांगता येतो, शतक सांगता येतं, पण नेमकं दशक सांगताना अडचण. अशा वेळेला ज्ञानदेव आणि नामदेव यांचं 13वं शतक, ज्ञानदेव आणि नामदेव यांचं 13वं शतक, एकनाथांचं 16वं शतक, शिवछत्रपती तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी यांचं 17वं शतक. आता भानुदासांचं शतक कोणतं? 13, 16, 17 असं बोललो. 16व्या शतकात पणतू आहे. मग पणजोबांचं शतक कोणतं? तर पणजोबांचं शतक 15व्या शतकाचा मध्य ते 16व्या शतकाचा प्रारंभ असं आहे. 15व्या शतकाचा शेवट आणि 16व्या शतकाचा प्रारंभ. म्हणजे कालपट मांडायचा तर ज्ञानेश्वर नामदेवांच्या पासून किमान 200 आणि कमाल 300, 2 शतक किंवा 3 शतक ज्ञानदेव नामदेवांच्या नंतर भानुदास आहेत. आणि या भानुदासांच्या या 250 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात तमोयुग निर्माण झालं. देवगिरीचा सूर्य, स्वातंत्र्य सूर्य मावळला होता. नामदेव पंढरपुरात होते, नामदेव पंजाबात होते. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य दिल्लीत नव्हतं, आता देवगिरीमध्ये म्हणजे दौलताबादेतही होतं. दिल्ली ते देवगिरी हा जो मधला सगळा टापू आहे, महाराष्ट्राचा काही भाग ते दिल्ली, हा सगळा यावनी सत्तेच्या टाचेखाली होता.
मग ती दिल्लीची बादशाही असेल, नाहीतर बहामनी राज्याच्या तुकड्यांची सुलतानशाही असेल. विजापूरची आदिलशाही, नगरची निजामशाही, अशा. पण यावनी अंमल, परकीय अंमल, हिंदू संस्कृतीच्या विरोधी अंमल, भगवत भक्तीचा गळा घोटणारा अंमल, अशा या तमोयुगामध्ये वारकरी संप्रदाय जिवंत होता, माणसांची मन अभिमंत्रित करत होता, जगण्याला आधार देत होता. पण परकीय पारतंत्र्य हे राजकीय, सामाजिक आणि मानसिक अशा सर्व क्षेत्रामध्ये घुसलेलं होतं. वारकरी संप्रदाय क्षीण झाला होता. म्हणून तर पुढे एकनाथांना खांब दिला, भागवत करावं लागलं ना. मग अशा या 200-250 वर्षाच्या तमोयुगात, संधी कालखंडात, जे पारतंत्र्य गेलंय आणि स्वातंत्र्य यायचंय, असा जो मधला सांध्य काळ असतो, या कालखंडात जरा ऐका, 300 वर्षात फक्त 3च संत महाराष्ट्र भूमीमध्ये होऊ शकले, एवढा कठोर काळ होता. कारण शेवटी महापुरुष जरी झाला, महाकवी जरी झाला, तरी तो त्या काळाचं अपत्य असतो. काळच जर दुर्काळ असेल, वाईट काळ असेल, तर महापुरुष जन्मणंही कठीण. अशा त्या कालखंडात 250-300 वर्षाच्या तमोयुगात फक्त 3 संत हे वारकरी संप्रदायाचा नंदादीप तेवता ठेवू शकले. त्यातले पहिले संत आहेत संत श्रेष्ठ भानुदास, दुसरे संत आहेत ते म्हणजे मंगळवेढ्याचे दामाजी पंत, आणि तिसरी संत कवयित्री आहे मंगळवेढ्याचीच कान्होपात्रा. कान्होपात्रा, दामाजी पंत आणि संत श्रेष्ठ भानुदास, या तिघांनी फक्त अशा या कठीण कालखंडामध्ये आपल्या मायेच्या पदराखाली वारकरी संप्रदायाचा नंदादीप तेवत ठेवला. म्हणून मग एकनाथांच्या रूपानं पहाटेचा शुक्र तारा, महाराष्ट्र महोदयाचा अग्रदूत आणि शिवछत्रपती तुकोबा रामदासांचा कालखंड हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. त्याची संभावना दृढमूळ झाली. पण त्याच्या आधी भानुदास आणि ही 2 माणसं नसती तर. म्हणून भाग्य आहे आपलं की देवानं 3 शतकामध्ये 3 माणसं तरी या भरत भूमीमध्ये, या महाराष्ट्र देशी जन्मास घातली. असे आहेत त्या तिघापैकी एक भक्त श्रेष्ठ, संत श्रेष्ठ भानुदास. आता या भानुदासांचा काळ नेमका तुम्हाला सांगायचा, अर्थात अंदाजे आहे, पण नेमका सांगायचा अंदाजे का म्हणतो मी, तर त्याला काही ऐतिहासिक घटनांचे संदर्भ आहे. उदाहरणार्थ, विजयनगरचा राजा कृष्णदेवराव यादव, ज्यानं विठ्ठल मूर्ती नेली होती, तो ऐतिहासिक राजा आहे. तो गादीवर किती वर्ष होता हे आपल्याला माहिती आहे. त्याच कालखंडात भानुदास असले पाहिजेत ना. त्या दोघांची समक्ष भेट झाली आहे असा ऐतिहासिक प्रमाण, ऐतिहासिक दाखला असतो. अन्य काही ग्रंथातून संदर्भ मिळतात, काही ज्याला आपण परंपरेनं चालत आलेलं संप्रदाय प्रमाण म्हणतो तेही असतं. अशा सगळ्यातून जेव्हा आपण काळ ठरवू लागतो, तेव्हा भानुदासांचा काळ आहे, इसवी सनाच्या भाषेत मी बोलतोय, 1480 ते 1530, 50 वर्षाचा फक्त काळ. त्या कालखंडात आयुर्मान कमीच होत. 1480 ते 1530. मगाशी म्हटल्याप्रमाणे 1480 15व्या शतकाचा शेवट आणि 1530 हे 16व्या शतकाचा प्रारंभ. आता यांचेच समकालीन 2 आहेत. कान्होपात्रा खरंच वारकरी संप्रदायाच्या त्या तुळशी वृंदावनातली ती तुळस, किंवा वारकरी संप्रदायाच्या बागेतली ती जाई जुईची वेल कान्होपात्रा. त्या कान्होपात्रेचा कालखंड 1480 ते
1530 हाच आहे. कमी जरा चुकलं थोडस. 1450 ते 1480 म्हणजे फक्त 30 वर्षाचा आहे. आणि तिच्या जीवनाची शोकांतिका लक्षात घेतली तर का ती तरुणपणी देवाघरी गेली तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 1480 भानुदास, त्यांचं निर्वाण 1530 आणि कानोपात्रेचा जन्म 1450. आणि जेव्हा भानुदासांचा जन्म तेव्हा तिचं निर्वाण. शतक एक, पण कालखंडात फरक आहे. आणि दामाजी पंतांचा कालखंड कोणता, तर तो सामान्यपणे भानुदासांचा आहे. यांचा जन्म 1480चा, दामाजी पंतांचा 1470चा. यांचं निर्वाण 1530चं आणि दामाजी पंतांचं 1520चं. 10 वर्षांनी भानुदासांपेक्षा दामाजी पंत मोठे असावेत. एक कालपट मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवला. त्या काळाची आव्हानं काय होती, समस्या काय होत्या, प्रश्न काय होते, संकट काय होती, याचा आपण ओझरता आढावा घेतला. आणि अशा कालखंडामध्ये आपल्याला भानुदासांनी काय साधलं हे पाहायचं. आता काही गोष्टी स्पष्ट झाल्या, त्याचा आधार घेऊन पुढे जाऊ. की प्रपौत्र म्हणजे पणतू एकनाथ आणि प्रपितामह म्हणजे पणजोबा भानुदास. एक मोठं वैशिष्ट्य आहे की एकनाथांच्या आधीच्या सगळ्या पूर्वजांची नावं ही सूर्य नारायणाला धरून आहे. म्हणजे भानुदास, त्यांचा मुलगा चक्रपाणी, त्यांचा मुलगा सूर्य नारायण आणि त्यांचा मुलगा एकनाथ. पण एकनाथांच्या आधी 3 पिढ्यांची नावं सूर्योपासना दाखवितात. आणि ही सूर्योपासना भानुदासांच्या पासून सुरुवात झाली आहे. कारण पुढे मी वंशवेल सांगणार आहे. त्यात भानुदासांचे वडील भास्कर पंत हेही योगायोगानं, भास्कर म्हणजे सूर्यनारायणच आहेत, नावात सूर्यनारायणच आहे, पण भक्ती सुरू झाली ती भानुदासांपासून. ते थोड्या वेळाने येणार. तर भानुदास, चक्रपाणी, सूर्यनारायण. पण एक मात्र गोष्ट खरी की या सगळ्यांची, भानुदासांसह सगळ्यांची सूर्योपासना ही विठ्ठलोपासनेमध्ये परिवर्तित झालेली होती. म्हणजे कुलपरंपरा, वंश परंपरा ही आहे सूर्योपासनेची, पण गुरु परंपरा ही आहे विठ्ठलोपासने. आणि डॉक्टर शंदा पेंडसे म्हणतात त्याप्रमाणे विठ्ठल म्हणजे विष्णू आणि विष्णू मुळी सूर्यवंशीच आहे. सूर्याचाच अंश विष्णूमध्ये आहे. आणि याला मोठा पुरावा पाहिजे असेल तर समर्थ रामदासांच्या चाफळच्या श्री राम मंदिरातली रामाची मूर्ती, आपण रामाची मूर्ती म्हणतो पण आपण निरखून पहा ती सूर्यनारायणाची मूर्ती मुळात आहे. तर सूर्यनारायण म्हणजेच विष्णू आणि विष्णूचा अवतार बालकृष्ण विठ्ठल यांच्यामध्ये अंतराय मानायची काही गरजच नाही. आणि भानुदास विठ्ठलोपासक होते. आणि एकनाथांच्या जो पैठणमध्ये नाथ वाडा आजही आहे, त्या वाड्यामध्ये जे देवघर आहे त्या देवघरामध्ये भानुदासांनीच जो विठ्ठल पंढरीहून आणला त्याच्या प्रतीकाचं रूप पंचधातूची विठ्ठलाची मूर्ती, ज्याला विजयी पांडुरंग म्हणतात, ही आजही आहे. आणि नाथांचे वंशज, त्यांची आडनावं 2 प्रकारची आहेत, गोसावी आणि जहागीरदार, ते आज नित्य पूजा करतात. मी थोडा काळ पूर्वीच सांगतो, आता आपण 2022 मध्ये बोलतोय. मी एकनाथांच्यावर प्रबंध 1980 मध्ये लिहिला, म्हणजे आजच्या माग बरीच वर्ष, 41. तेव्हा मी त्या वाड्यात गेलो होतो. विजयी पांडुरंगाची छायाचित्र घेतली होती आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार माझ्या टंकलिखित प्रबंधामध्ये ते छायाचित्र आवर्जून अंतर्भूत केले. तेव्हाही पूजा होती, आजही आहे. आणि ही पूजा भानुदासांनी विजयी पांडुरंग कसा होता पुढे येईल मुळे त्याची पूजा केली म्हणून, म्हणजे विठ्ठलोपासना. भानुदास एकनाथ
विठ्ठलोपासना आणि कृष्णोपासना एकमेकाच्या हातात हात घालून चाललेत, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हा पणतूही मोठा आहे आणि हे पणजोबाही मोठे आहे. फक्त या पणतूच्या म्हणजे एकनाथांच्या नशिबी बालपणी मात्र आई वडिलांचं सुख नव्हतं. चरित्रकार आपल्याला सांगतात, अगदी पहिलंच नाव सांगायचं म्हणजे प्राचीनतम चरित्रकार, तर तो आहे कृष्णदास जगदानंद नंदन. त्यानं प्रतिष्ठान चरित्र नावाचं नाथांचं मराठीतलं पहिलं चरित्र, नाथांचं पहिलं चरित्र लिहिलेलं आहे. आणि त्यानं उल्लेख केलाय की काय घडलं, तर नाथांच्या बाबतीत असं घडलं की पहिल्या वर्षीच म्हणजे नाथ 1 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई देवाघरी गेली आणि 3ऱ्या वर्षी वडील देवाघरी. शब्द असे आहेत, संवत्सरीच गेली माता, तृतीय वर्षी गेला पिता. त्या पित्याबद्दल 2 वाक्य सांगतात. त्याचं नाव सूर्य नारायण आणि कृष्णदास जगदानंद नंदन याचा उल्लेख सूर्यनामा वीर असा करतात. म्हणजे कदाचित नाथांचे वडील हे वीर पुरुष असावेत. कदाचित देवगिरीच्या सैन्यातही त्यांचा सहभाग झाला असावा. का नाथही नंतर देवगिरीला जनार्दन स्वामींनाच भेटायला गेलेत. ही वीरतेची परंपरा नाथांच्या वंशजायातून आली असावी. याला आम्ही एक वाङ्मयीन पुरावा सांगतो की नाथांनी भावार्थ रामायणामध्ये जी युद्ध वर्णन केलेली आहेत ती एखाद्या संतापेक्षा सुद्धा संताबरोबर म्हणजे भक्तीबरोबर वीरताही ज्याच्या मनामध्ये आहे त्याला शोभून दिसणारी आहे. भावार्थ रामायण, राम रावण युद्ध किंवा आधीचे युद्ध. मुद्दा असा, हा सूर्यनामा वीर एकनाथांचे वडील आहे. पण तेही 3ऱ्या वर्षी गेले नाथांच्या. मग कुणी वाढवलं? मग वाढवलं चक्रपाणी नावाच्या आजोबांनी. आईचं नाव होतं गोदावरी आणि आजी आजोबांनी तळ हातावरचा फोड जसा सांभाळावा, डोळ्यांच्या पापण्याच्या पाळण्यामध्ये ज्याप्रमाणे जोजवावं, तितक्या प्रेमानं आपल्या नातवाला वाढवलं. आणि माहिती आहे आपल्याला, 9व्या 10व्या वर्षी बालभक्त प्रल्हादाचं अनुसरण करत नाथांनी आपली बाळ पावलं जेव्हा देवगिरीच्या दिशेनं वळवली आजी आजोबांना न सांगता, आणि 12 वर्षे भेटले नाहीत, तेव्हा आजी आजोबांच्यावर काय ब्रह्मांड कोसळत असेल. पण 9-10 वर्षापर्यंत त्यांना वाढवायचं काम आजी आजोबांनी. आणि आजी आजोबांनी नक्की भानुदासांच्या हकीकती त्या नाथांना बालपणी सांगितल्या असणार. आणि बालपणी जे ऐकलेलं असतं ते आपल्या मनावर वज्रलेप होतात आणि याचे पुरावे मिळतात. नाथ स्वतःबद्दल आपल्या ग्रंथातून फार कमी बोलतात. एका जनार्दन, गुरुचा उल्लेख, असे काही उल्लेख मिळतात. एकनाथी भागवतामध्ये पैठणातले लोक त्यांच्याबद्दल काय म्हणत होते हेही सांगतात 8-10 ओव्यात. पण एकूण 80-90 हजार ओव्यामध्ये नाथांनी आपल्या वंशाबद्दल, कुळाबद्दल, स्वतःबद्दल, घराण्याबद्दल भरभरून सांगितलंय. हे सोडाच, पण अल्प उल्लेख, अल्पतम उल्लेख असे आहेत. पण त्याला अपवाद असा आहे की नाथ आपल्या पणजोबांचा उल्लेख मात्र त्यांच्या साहित्यातल्या अनेक प्रकारात करतात. म्हणजे तो उल्लेख स्वात्म सुख या प्रकरणात येतो, शुकाष्टक या प्रकरणामध्ये येतो. आणि विशेष म्हणजे भानुदासांची आठवण त्यांना एकनाथी भागवतात तर येतेच येते, हे सांगतो मी आपल्याला. पण त्याच्याही आधी रुक्मिणी स्वयंवर जे आहे हे का सांगतो, तर नाथांनी काशीमध्ये इसवी सन 1570 ते 73 मध्ये जेव्हा एकनाथी भागवताची रचना केली 3 वर्ष, तेव्हाच रुक्मिणी स्वयंवराची रचना केलेली आहे. आश्चर्य आहे. आणि 2 ग्रंथ जेव्हा ते एकदा लिहितायत एका वेळेला, तेव्हा दोन्ही ग्रंथात आपल्या पणजोबांना वंदन करतायत. जे पणतूच्या मनामध्ये पणजोबांचा तो भाव संस्कार, ती कृष्ण भक्ती, ती विठ्ठलोपासना कशी पाझरत आली आहे हे आपल्या लक्षामध्ये. गंमत पुन्हा अशी, रुक्मिणी स्वयंवरामध्ये सुद्धा विषयांतर करून म्हणजे विषय दामटून दडपून आणून आपला विषय
चालू विषयात घुसडण्याचं काम केलेलं नाही. तर कळीचं फूल व्हावं तितक्या सहजतेने नाथ म्हणतात, अहो रुक्मिणी स्वयंवर त्यावेळचा विवाह विधी, तो 16 दिवस चालणारा विधी, त्याच्यामध्ये अनेक विधी, त्या विधीमध्ये कन्यादान करताना कन्येच्या वंशाची माहिती सांगतात. त्याला वंशपात्र दान असं म्हणतात, कन्येच्या. आणि असं वंशपात्र दान चाललं असताना रुक्मिणी माता शुद्धमती त्यांचं भीमकाचं घराणं कसं कसं आहे गौरवानं सांगते आहे. हे रुक्मिणी स्वयंवरामध्ये चित्रित करताना नाथांना आपल्या वंशाची आठवण होते. म्हणजे लेखनात शुद्धमती, त्या शुद्धमतीचं बोलणं, पण लेखनातल्या शुद्धमतीचं बोलणं लिहिताना लेखकाला आपल्या वंशाची आठवण होते आणि नाथ सहजपणे लिहून जातात. किती कमीत कमी शब्दात भाव संवेदना प्रकट केली आहे बघा. आमुचे वंशी वरदान परम भक्त कृष्णाचे, मी जन्मलो धन्य वंशी म्हणून हरिभक्ती आम्हासी, संत सोय रे निज सुखासी. आणि फार छान शब्द आहेत. वंश कृष्णाशी निरविला. निरविला म्हणजे सोपविला. अहो भानुदासाने आमचा वंश, नाथांचा वंश कृष्णाकडे सोपवलाय. कधी? विजयनगरून विठ्ठल आणताना त्याला म्हटलं, याच्या पुढे माझ्या सगळ्या वंशाला तुझ्या पदरात घातलंय, तूच त्यांना वाढवायचेस. केवढं मोठं आश्रयस्थान मिळालं सांगा. अहो जो देवाचा झाला त्याला काही चिंता करायची कारण आहे का? म्हणून वंश कृष्णाशी निरविला, हे रुक्मिणी संवर. आणि भागवताकडे गेलो तर अध्याय पहिला, त्यामध्ये ते गुरुला वंदन करतायत, शंकराचार्यांना वंदन करतायत, परशुरामाला वंदन करतायत. कारण त्यांची कुलदेवता रेणुका माता आहे, तिचा मुलगा परशुराम एक वीर आहे, ती एक वीरा आहे, तिला वंदन करतायत. आणि या सगळ्यांना वंदन करताना अगदी आवर्जून आपल्या पणजोबांना वंदन करतात. म्हणतात, वंदू भानुदास आता, जो का पितामहाचा पिता. ते माझ्या आजोबांचे वडील आहेत, माझे पणजोबा आहेत. आणि बघा, ज्याचेनी वंश भगवंता, मगाचा मुद्दा, भानुदासामुळं ज्याचेनी वंश भगवंता झाला सर्वथा प्रियकर. आता जी कथा येणार आहे 5 मिनिटांनी, तिचा उल्लेख स्वतः भानुदास करतायत. कोण भानुदास? नाथ सांगतायत, जेणे बाळपणी आकळीला भानू. भानू म्हणजे सूर्य, बालपणी आकळीला, आकळीला म्हणजे समजून घेतला. कसा ते येणार आहे थोड्या वेळा. म्हणजे सूर्याचा ग्रासपुरू पाहणारा तो हनुमंत, आणि सूर्यनारायणाला आपल्या हृदयामध्ये अवतीर्ण होण्यासाठी तपश्चर्या करणारे भानुदास. कुठंतरी हा सूर्यवंशाचा नाता आहे. पण जेने बाळपणी आकळीला भानू, स्वये जाहला चिद भानू. संत आपल्याला सांगतात, देवाचं नाव घ्यावं आणि देवासारखं व्हावं. स्वये जाहला चिदभान्य, जिंतोनी मानाभिमानू. जिंकणे म्हणजे जिंकणे. देवाचं व्हायचं असेल तर अहंकार, मी कोणीतरी, 3.5 हा देहाचा, हे जिंकावं लागतं. जिंतोनी मानाभिमानू, भगवत पावनू स्वय झाला. नाच इथं उल्लेख करत आहेत आणि पुढे तो संदर्भ येणार आहे. काय हो, भानुदासानी कृष्णदेव राय या सम्राटाकडून ती मूर्ती कशी परत मिळवली? गोड बोलून, सामोपचारानं, व्यापारी म्हणून, धनदौलत घेऊन, सैन्याचा धाक दाखवून कशी मिळवली? येणारे संदर्भ, एक भक्तीची शक्ती दाखवली आणि सुळाला पानं फुटली, आणि दुसरीकडे भक्तीबरोबर आपल्या काव्याची शक्ती दाखवली. काव्यच असं अप्रतिम ऐकलं त्या कृष्णदेव रायानं की जो स्वतः विठ्ठल भक्त होता, तो त्या काव्याच्या श्रीमंतीला शरण गेला. ते विजयनगरच्या राजाला दुसरी श्रीमंती काय माहिती नव्हती. आणि याचा अभिमान बघा स्वतः भानुदासांना आहे आणि पणतू असणाऱ्या एकनाथांना आहे. आणि खरं आहे, एकनाथांनी त्या 16व्या शतकात तुकोबा रामदासांच्या पूर्वी, शिवछत्रपतींच्या पूर्वी वनमॅन मिलिटरी, वनमॅन आर्मी म्हणावं तसं एकट्यानं फक्त आपल्या वाणीनं आणि लेखणीनं पारतंत्र्याचे पाश
ते राजकीय सामाजिक होतेच, पण मानसिक तोडण्याचं काम कोणी केलं असेल तर एकनाथ हा एक आहे. म्हणून न्यायमूर्ती रानडे म्हणाले की महाराष्ट्राचा एकनाथ. म्हणून दोघांनाही काव्याचा अभिमान आहे आणि असावा. कारण तुकोबाई म्हणाले ना, आमच्या घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आमचं दुसरं भांडवल काही नाही हो, काव्य, सरस्वतीची कृपा आहे. मग म्हणतायत भानुदास, जे नाथ म्हणतायत आता, आणि पुढे हाच नेमका शब्द पदबंध. काय साम्य आहे बघा. नातूही पदबंध म्हणतो आणि पणजोबाही पदबंधच म्हणतो. शब्द एक. पदबंध म्हणजे काव्यबंध. जयाची पदबंध प्राप्ती, पाहो आली विठ्ठल मूर्ती, कानी कुंडली जगज्योती, करिता राती देखिला. हा पुढे संदर्भ येणार आहे. गाभाऱ्यातला विठ्ठल कांबळ पांघरून वेगळा वेषांतर करून भानुदासांना ओळखायला आला, पण भानुदासांनी त्या कांबळ्यातल्या अनामिक अनोळखी विठ्ठलाला ओळखलं, कारण त्याच्या कानातली कर्णकुंडल तेजस्वी प्रभा फाकत होती. असं पुढे येणार आहे. त्याची आठवण काही शतक नाथांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून कानी कुंडले जगत ज्योती, करिता राती हा संदर्भ आहे. देखिला. थोडक्यात शोकाष्टक असो, स्वात्म सुख असो, रुक्मिणी स्वयंवर असो, एकनाथी भागवत असो, किती काव्य प्रकार झाले. सर्व ठिकाणी आठवण आहे ते भानुदासांचे या शंका. या भानुदासांच्या चरित्राचा पट आपण बघायला लागलो की त्यांचं नाव वडिलांनी ठेवलं भानुदास, कारण ते भास्कर पंतांचे पुत्र. पण रामदास जसे रामाचे दास होऊन यथार्थ नामा झाले, तसा हा भानुदास भानूची उपासना करून बालपणीच यथार्थ नामा झाला. घडलं की असं की हे जे भानुदास, भास्कर पंतांचे पुत्र, ही सगळी माणसं मूळची सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळची आहेत, कृष्णाकाठची आहेत. त्यांचा वंशवेल तसा आहे. पण नंतर भास्कर पंतांच्या पासून ही माणसं कृष्णाकाठ सोडून गोदाकाठी पैठणला गेली. म्हैसाळची माणसं, सांगली जिल्ह्यातली माणसं मराठवाड्यामध्ये पैठणला गेली. भास्कर पंतांचा व्यवसाय काही एक व्यवसायच होता, पण त्यांच्या मुलाचा म्हणजे भानुदासाचा मात्र कापडाचा व्यवसाय होता. कापड चोपडाची विक्री करणं, कापडाचा धंदा, व्यवसाय नाथांच्या आधी आजी आजोबांचा आणि पणजोबांचा हा व्यवसाय. मुद्दा असा, तो नंतर, तो तरुणपणे. पण बालपणे या भानुदासाच्या बाबतीत काय घडलं तर मुंज होऊन गेली होती. वेदाध्ययनाला सुरुवात झाली होती, संध्या करण्याचं बंधन होतं, पण वय मात्र कानामध्ये वासराच्या, म्हणजे वासराच्या कानात वारं शिरावं तसं होतं. कारण भानुदास हुंदडण्यामध्येच काही काळ मग्न. पण मुंज झाली, आता जरा जबाबदार हो. पण एक दिवस भानुदासांचे वडील भास्कर पंत त्यांना रागे भरले. रागवणं थोडं जास्तच झालं. म्हणून मुलगा दुखावला, आणि दुखावला तो घरातून 8 दिवस अंतर्धान पावला. काय आई वडिलांचं झालं असेल. 8 दिवसामध्ये पैठणची पंचक्रोशी पिंजून काढायचं काम आई वडिलांनी केलं, पण छोट्या भानुदासाचं कुठं पत्ताच नाही. नंतर अचानकपणे आठवलं की पैठण पासून जवळच निर्जन रानामध्ये खोल भुयार आहे. त्या भुयारामध्ये सूर्यनारायणाची मूर्ती आहे. फार थोडी माणसं भक्ती म्हणून तिथं जातात. अहो, ते स्थळ बघायचं राहिलं, आणि म्हणून धावाधाव शोधाशोध झाली. तर आश्चर्य म्हणजे 8 दिवस न भेटलेला हा मुलगा, छोटा मुलगा, 9-10 वर्षाचा मुलगा, बाळमूर्ती ही सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायाशी डोकं टेकून ग्लानीमध्ये झोपलेली दिसली. मुलगा सापडला, सूर्यनारायणाच्या कृपेने सापडला. समजूत घातली गेली लौकिक आणि अलौकिक सामर्थ्याचा पुत्र परत आला. त्याच्याकडून कळलं की 8-10 दिवसात त्याला एक वेळेला त्या भुयारामध्ये येऊन कोणीतरी गोरस म्हणजे दूध देत होतं. त्यालाही माहिती नाही कोण देत होतं. आपण श्रद्धेनं म्हणू, सूर्यनारायणच देत होता. हा मुलगा बाहेर आला, त्याला तेवढंच आठवत होतं, पण गावच्या लोकांना जाणवू लागलं की मुंजा मुलगा हा जसा पूर्वी दिसत होता त्याहून अधिक तेजस्वी दिसतोय.
त्याच्या नजरेमध्ये तेज आलंय, तो भेदकपणे पाहतोय, कुठेतरी अंतर्धान करतोय, कुठेतरी ध्यान लावतोय. तो एकटा असतो तेव्हा एकटाच असतो, पण जेव्हा तो जनांती असतो तेव्हा लोकांती असतो सुद्धा तो एकांती असल्यासारखा वागतोय. थोडक्यात मुलगा बदललाय, पण तेजस्वी झालाय. माझ्या मनात विचार येतो, असंच नेमकं विठ्ठलपंतांना वाटलं नसेल का? नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या यात्रेत या गुहेमध्ये गोरक्षनाथांना भेटून नाथ संप्रदायाचे अनुग्रहित होऊन सॉरी एकना आपले निवृत्तीनाथ जेव्हा परतले असतील, तेव्हा त्या तेजस्वी निवृत्तीनाथांचं रूप विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला असंच जाणवलं असेल ना, की ज्यांच्या बाळ पावलातूनच प्रकाश निघतोय आणि ज्यांचे डोळे प्रकाशाचाच वेळ घेत आहेत, असे ते निवृत्तीनाथ आणि असेच हे भानुदास. भानुदासांच्या जीवनातला सूर्योपासनेचा प्रसंग त्यांना यथार्थ नामा बनवणार आहे. काळ पुरुष पावलं टाकत होता, भास्कर पंतांचं निर्वाण झालं आणि मग मुलाला त्याचं वय 18-19-20 वर्षाचं झालं, व्यवसाय सांभाळावा लागला. कापड चोपडाचा व्यवसाय. घोड्यावर कापड लादायचं, बाजारपेठेत जायचं, विकायचं, नवं घ्यायचं, पुन्हा विकायचं. ह्या व्यवसायात भानुदासांनी मात्र जे पुढे नाथांनी केलं तेच केलं, प्रपंच परमार्थ समन्वय केला. भानुदासांनी आपला व्यवसाय कापडाचा कळसाला पोचवला. किती? त्यांना शेतीवाडी मिळाली, त्यांना महाजनकी मिळाली, घरामध्ये अक्षरशः लक्ष्मीची संतत कृपा झाली. आणि एकच वाक्य बोलतो, अशी लक्ष्मीची कृपा भानुदास, चक्रपाणी, एकनाथ, हरिपंडित यांच्यापर्यंत घरात होती. त्या ऐश्वर्याचा, भौतिक ऐश्वर्याचा नाथांना आध्यात्मिक ऐश्वर्य मिळवायला काही एक उपयोग झालेला आहे. निवांत होतं मग. तर ते भानुदास, त्यांची कृपा. आणि असेच भानुदास एकीकडे आता सांगितले सूर्यनारायणाचे भक्त होते, पण दुसरीकडे ते विठ्ठलाचे भक्त होते, याची एक हकीकत सांगितली जाते. प्रसंग असा की भानुदास व्यापाराला पैठण म्हणजे मराठवाडा सोडून उत्तर महाराष्ट्र, विंध्य पर्वत आणि उत्तर प्रदेश असे दूर दूर आपल्या काही सहकार्यांसमोर घोड्यावर कापड चोपट लादून विक्रीसाठी जात असत. ही नेहमीची पद्धत होती. काळ कठीण होता, जंगलातून प्रवास असे, चोर दरोडेखोरांची भीती असे. अशा वेळा समूहानं प्रवास करत. तर पैठण गावचेच आणि पंचक्रोशीतले काही व्यापारी एकत्र येऊन आपापल्या घोड्यावर कापड चोपट लादून पैठण सोडून उत्तर दिशेला निघाले. आणि प्रसंग घडला. बरोबरचे व्यापारी भानुदास या व्यापाऱ्यांशी गोड बोलत होते, पण मनामध्ये कुठेतरी प्रचंड मत्सर होता. आणि म्हणून प्रसंग असा घडला की एकदा धर्मशाळेमध्ये सगळे उतरले असताना आणि धर्मशाळेच्या बाहेर आपापल्या घोड्यावर किमती मौल्यवान कापड चोपड लादलं असताना आणि रात्री झोप घेत असताना धर्मशाळेत उठलेल्या मत्सरग्रस्त व्यापाऱ्यांनी, भानुदास झोपेत होते तेव्हा त्यांचा घोडा किंवा घोड्यावरचे एक किंवा दोन माहिती नाहीत, कथेत एकाचा उल्लेख आहे, पण घोड्यावरचं कापड चोपड खड्ड्यात फेकून दिलं आणि तो घोडा सोडून दिला. गेला काही मैल चालत रात्री. त्यांना वाटलं काय छान साधलं आपण, चला आपल्या बरोबर मोठी शेखी मिरवतो ना, त्या भानुदासाचं नाकच काप. पण दैवलीला वेगळी असते. त्याच रात्री नेमकं त्याच धर्मशाळेवर चोर दरोडेखोरांनी हल्ला केला आणि जेवढी घोडी त्यांना दिसली त्या घोड्यावरचं सामान घेऊन ते निघून गेले. आणि ज्यांची ज्यांची घोडी होती ते सगळे व्यापारी निष्कांचन झाले. त्यांना एवढंच बरं वाटलं की आपलं चोर दरोडेखोर लुटलं आणि भानुदासांचं काल रात्रीच आपण. भानुदासाशी ते तसं वरकणी संभावितपणे बोलू लागले. भानुदास म्हणाले, देवाची कृपा माझ्यावर आहे, मी देवाची भक्ती करतो, माझं सामान चोर दरोडेखोरही नेऊ शकणार नाहीत. व्यापाऱ्यांनी भरीच घातलं, नाही ना चोर दरोडेखोरांनी नेलं, मग चला शोध घेऊया. पण सगळे शोधायला लागले, तर 5-6 मैल गेल्यानंतर घोडं सापडलं
घोड्या शेजारी कापड चोपड सापडलं आणि कोणी एक गुराखी पोर त्या घोड्याचं रक्षण करीत ओढ्या काठी काठी हातात घेऊन राखत बसला होता. भानुदासांना सगळं प्रश्न. तो गुराखी जो होता त्याला भानुदासाने विचारलं, तू इथं कसा, माझं कापड तुझ्याकडे कसं आलं, घोडा काय आला? त्यानं खाणाखुणा केल्या आणि सांगितलं, तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही, आणि काहीही न बोलता तो निघून गेला. भानुदासांच्या चरित्राचा प्रसंग असा, निघून गेल्या भानुदासाच्या पाठमोर, निघून गेल्या गुराख्याच्या पाठमोर या आकृतीला वंदन करीत भानुदास मनात म्हणाले, माझा पंढरीचा पांडुरंगच आला होता, त्यानंच त्याच्या भक्ताचं रक्षण केलं. कारण भक्ताचं रक्षण करणं हाच मुळी विठ्ठलाचं अवतार कार्य आहे. तो दुसरे कुठले पराक्रम करत नाही, तो पराक्रम करतो त्या भक्त रक्षणाचेच. म्हणून भक्ताचं जे लीलामृत आहे तेच विठ्ठलाचं लीलाम. इतका तो एकजीव आहे, तो का झाला पांडुरंग. भानुदासांनी नमस्कार केला की विठ्ठलोपासना. आणि 9 वर्षाचा मुलगा त्या सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायाशी 9 दिवस बसून होता, ही सूर्योपासना. असे जे आहेत भानुदास, त्या भानुदासांची एकूण आपल्याला जी काव्य संपदा मिळते ती मात्र उपलब्ध आहे, ती 100च्या आत आहे. हे मोठं आपलं कठीणच आहे. काय सांगतो मी आपल्याला, तुकारामांचे 4500 अभंग मिळाले. नागपूरच्या मरा जोशी यांनी 5500 अभंग दिलेत. पण अजूनही मनामध्ये कुठेतरी वाटतं की तुकोबांचे आणखी काही अभंग आपल्याला मिळतील बरं का. काळाच्या उदरात कुठेतरी ते असतील, मिळतील बरं का. ही तुकोबांची स्थिती. मग अन्य संतांचं काय बोलावं. का सांगतो की तुकोबांचे अभंग त्यांच्या हयातीत लोकांना पाठ होते, म्हणून तर गंगेतून तरले ना. तुकोबा फारच मोठे आहेत. बाकीच्या संतांचं काय नाही कोणी लिहून ठेवलं. ते ज्याने लिहून ठेवलं ते माझ्या सगळ्या यावनी अंमलामध्ये संपून गेलं. जाऊ दे, आता दुःख करायला नको. ते उपलब्ध आहे, ते सोनं आहे. बावन कशी आहे. आणि याचा प्रत्यय भानुदासांचे केवळ 100 अभंग. आता माझ्या बोलण्यामध्ये 6-7 अभंग येणार आहेत. त्या वानगीवरून तुम्ही कल्पना करा की भांडारात काय असेल. त्या भांडारात काय काय आहे बरं. विषयवार सांगायचं तर विठ्ठल महिमा आहे, पंढरी महिमा आहे, नाम महिमा आहे, आत्मा रामाला वंदन आहे, मुमुक्षुला बोध आहे, बाल क्रीडा आहे, गवळण आहे, फुगडी आहे, काला आहे. आणि एक विशेष गोष्ट अशी की पणजोबांनी नाथांना पुढे एक वारसा दिलाय, कथा काव्याचा. एकनाथांच्या समग्र संस्था कथा कथन शैली वेगळी आहे, असे माझे प्रपंचाचे मार्गदर्शक गुरु प्राध्यापक पाना कुलकर्णी म्हणायचे. कथा कथन शैली. आणि खरंच आहे. भारुडात काय का भागवतात काय, कथा रंगवावी, रुक्मिणी स्वयंवर काय, भावार्थ रामायण काय, कथा रंगवावी तर नाथानीच. त्याची बीज पणजोबांच्या काव्यात आहे. कारण बालकृष्ण आणि त्याला भेटलेला माभळ भट हा काही ज्योतिष सांगायला आला होता का काय सांगायला होता माहिती नाही, पण त्याची कथा मोठी छान आहे की बाळकृष्णानं लहान असून, बाळकृष्ण असून या माभळ भटाची, तो होता असुरच, रूप बदलून आला होता, मोठी फटफजिती केली. ती कथा फार थोड्याने हाताळली आहे भानुदासाने. किंवा बघा, त्यांच्या आधीच्या कालखंडामध्ये पंढरीपासून जवळ राहणारा एक भक्त होता, नाथांनी त्याचं वर्णन केले, त्याचं नाव कुर्मदास. हा पांगळा होता आणि पंढरपुराहून जवळ असणाऱ्या कुर्मदासाला भेटायला पंढरीनाथ स्वतः जायचा. म्हणजे भक्तांनी पंढरीला येणंही ठीक आहे, पण पंढरीनाथानं भक्ताला भेटायला जाणं. त्या कुर्मदासाबद्दल सुद्धा इतिहासात फार थोड्या नोंदी आहेत. नाथांच्या आहेत पण भानुदासांच्या आहेत. म्हणजे अप्रकाशित आहे, त्याला प्रकाशात आणणं आणि बालकृष्णांच्या लीलांच्या मध्ये रंगून जाणं, अशी कविता रती ही भानुदासांची होती असं आपल्या लक्षात. भानुदास म्हणजे खरोखर विठ्ठल भक्त. या अभंगात बघा, आमुचे कुळी पंढरीचा नेम. पण अभंग इतके सोपे आहेत की एका दुसऱ्या शब्दाबद्दल बोलावं. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका की फार कमी अशा वेळात आपल्या लक्षात येईल. काय विठ्ठलाला वंदन केलं सगळ्या भक्तांसारखं.
खरं म्हणजे आरशातलीच प्रतिबिंब आहे ती. आमुचे कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. न कळे आचार, न कळे विचार, न कळे व्यवहार प्रपंचाचा, असो भलत्या ठाई सर्वांशी आहे येथे अधिकार. विठ्ठल संप्रदायात कुठलं आडकाठी नाहीये, कुणीही सर्वांशी आहे येथे अधिकार. तसं असो भलते ठाई ठिकाण, जपू नामावली वेडे वाकुडे गाईन, परी तुझाच म्हणवीन. कर्मा कर्म होळी, आम्ही नामावळी गातो आणि कर्मा कर्म म्हणजे कर्म अकर्म कर्मकांड याची होळी करतो. आम्ही यज्ञ करतो पण तो जपयज्ञ असतो. कर्मकांडाची कटकट आम्हा वारकऱ्यांना नको आहे. भानुदास म्हणे उपदेश आम्हा जोडीला परमात्मा. आता सगळे अगदी घट्ट आहेत आपल्या विचारांशी. तो म्हणजे आत्माराम. म्हणून निवृत्तीनाथ, त्यांच्या आधी गोरक्षनाथ, त्यांच्यापासून रामदासांच्या पर्यंत कोणीही, निवृत्तीनाथ ते निलोबाराय, निवृत्तीनाथ ते रामदास, हे गोरक्षनाथांपासून आत्मारामाला विसरत नाहीत. इथं सुद्धा जोडीला परमात्मा आत्माराम. अन्य संतांसारखेच ते म्हणतात, धन्य धन्य हे नगर, भू वैकुंठ पंढरपूर. धन्य धन्य चंद्रभागा, मध्ये पुंडलिक उभा. आता मध्ये म्हणजे कुठं? चंद्रभागा आणि विठ्ठल मंदिर याच्या मध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे. हे निरीक्षणाची सूक्ष्मता असते. काय प्रत्ययाचे बोल असतात. धन्य धन्य चंद्रभागा, मध्ये पुंडलिक उभा. धन्य धन्य वेणुनाद, क्रीडा करीतो गोविंद. धन्य पद्माळ्याची पाळी, पंढरपुरात पद्माळ आहे. धन्य पद्माळ्याची पाळी, पाळी म्हणजे तटबंदी. गायी चारी वनमाळी, धन्य पंढरीचा वास. देवा गाये भानुदास. नाममुद्रा. किंवा नाथ म्हणाले ना की आमचा वंश कृष्णाशी निरविला, आमचा वंश कृष्णाशी निरविला, असेच उद्गार नामदेवांचे आहेत आणि असेच उद्गार एकनाथ भानुदासांचे आहेत. काय साम्य आहे बघा. भानुदासही म्हणतायत, मला शब्द फार आवडतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून विठ्ठले कृपा केली. सकल संत विचार मंचाच्या आपल्या सगळ्या श्रोत्यांना मनापासून मी सांगतो, अध्यात्म ऐकावं बोलावंसं वाटतंय, हे या जन्मातलं तुमचं माझं नक्की पुण्यकृत्य आहे. आणि ते पुण्यकृत्याच्या माग मागच्या जन्माची पुण्याई आहेच. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, किती माहिती नाही, राशी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. आणि केवढी आनंद निष्ठा. आणिक दैवत न घे माझे चित्त. ध्यानात घ्या, वारकरी एकांतिक भक्ती करत नाहीत. म्हणजे एकाची भक्ती केली की इतरांना नाकारत नाहीत, पण एकाचीच भक्ती करतात. अनन्य निष्ठा आणि एकांतिक भक्ती याच्यात अंतर आहे. एकाची भक्ती करण्यामध्ये नकाराचा निषेधाचा मुद्दाच नाही. मी याची भक्ती करतो. आणि एकांतिकतेमध्ये मी याची भक्ती करतो, तुम्ही इतरांनी सुद्धा याचीच भक्ती केली पाहिजे, नाहीतर गळा कापू. एकांतिकता नाही मान. अनन्य निष्ठा आहे. भानुदास म्हणे उपदेश आम्हा जोडीला परमात्मा. त्या आणिक दैवत न घे माझे चित्त, गोड गाता गीत विठोबाचे. भ्रमर मकरंदा, मधाशी ती माशी. किती साधे दृष्टांत असतात बघा. भ्रमर मकरंदा, मधाशी ती माशी, मधमाशी. तैसे या देवासी मन माझे. एकदा मनाला विठ्ठलाची गोडी लावली ना की मन तिथं सवक्त आणि इतर ठिकाणी जातच नाही. भानुदास म्हणे मज पंढरीसी न्यारे, सुखे निर्वारे विठोबासी. आणि अशी भक्ती आहे.
आणखीन एक संदर्भ सांगतो आणि मग महत्वाच्या प्रसंगाकडे जाऊ. विजयनगरचं साम्राज्य आणि तिथला विठ्ठल. उल्लेख असा की वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन हे फार महत्वाचं असतं. काला म्हणजे दही काला. दही काला म्हणजे गोपाळ काला. आणि आज सुद्धा ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे महोत्सव होतात, कोणताही कीर्तन, प्रवचन, निरूपण, उत्सव, यात्रा, जत्रा, त्यात शेवटी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय समाप्ती होत नाही. त्या काल्याच्या कीर्तनात कृष्णाचीच कथा असते, पण शेवटी प्रसाद म्हणून काला दिला जातो. तो 5,000 4,000 वर्षाच्या कृष्णापासून आजपर्यंत चालत आलेला आहे. त्याच्यात दही मिसळलेलं असतं, दही काला, आणि एक अन्न पदार्थ मिसळलेला असतो. महाराष्ट्रात तो ज्वारीच्या लाह्या असतात. अन्य ठिकाणी अन्य असू शकेल. महाराष्ट्रात त्या ज्वारीच्या लाह्या असतात. त्या दही मिसळून एकत्र केल्या जातात, एकत्र कालवल्या जातात, आणि तोच प्रसाद तुमच्या हातावर ठेवला जातो. तो खायचा. जुन्या काळात तर तो एकमेकांना भरवायचा. जेव्हा पंगत एक नव्हती जातीपातीची, तेव्हा एकत्र यायचं, एकच घास एकमेकांना भरवायचा. याला आध्यात्मिक लोकशाही म्हणतात. आणि भानुदासांसारखा कवी सांगतोय की हा काला करण्यामध्ये नामदेवांचा हातखंडा होता. मला एक गोष्ट फार मोठी वाटते. नामदेव कोण? वारकरी संप्रदायाचं आवार मांडणारे. नामदेव कोण? नाम हाच देव सांगणारे, नाम वेद रचणारे. त्या नामदेवानीच काला कसा करावा हे शिकवावं, हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे. आणि आधार आहे, त्याला पुरावा आहे. कालया कौशल्य नामदेव जाणे, नेमिले खुणे निवृत्ती राजू. म्हणजे निवृत्तीनाथाने खूण केली आणि कौशल्यपूर्वक काला नामदेवाने तयार केला, असा नंतरच्या पिढीतले भानुदास सांगतायत. म्हणजे परंपरेनं माहिती आली आहे की काला करायचा ना तयार, नामदेवांचा हक्क, हातखंडा. असे उल्लेख जेव्हा ऐतिहासिक महत्वाचे आपल्याला मिळतात, त्या मन आपलं अक्षरशः थरारून जात. थोडक्यात विठ्ठल भक्त भानुदास. आता प्रसंग, विठ्ठल भक्त भानुदास जो त्यांचा कालपट सांगितला, त्या कालपटामध्ये 1520 ते 1525 ची 5 वर्ष आहेत. त्यानंतर त्यांचा काही वर्षांनी निर्वाण आहे. पण 1520 ते 1525 हा जो काळ आहे त्यांचा, नेमका तोच काळ आता ऐतिहासिक प्रमाण बघा. विजयनगर हंपीच्या सम्राट कृष्णदेव रायाचा आहे. मी पटाव म्हणून तुम्हाला सांगतो, कृष्णदेव रायाचा कालखंड 1509 ते 29 आहे. इसवी सन 1509 ते 29. आणि त्याच्या आधीचे 5 वर्ष मी सांगतोय, ती म्हणजे 1520 ते 25. जेव्हा कृष्णदेव रायाचं साम्राज्य महाराष्ट्र, कर्नाटक ओलांडून, महाराष्ट्र ओलांडून विंध्यापर्यंत आणि पुढे सुद्धा गेलं होतं. कृष्णदेव राय हा रामदेव राय नव्हे, काही माणसं चुकीचा उल्लेख करतात. कृष्णदेव राय हा सम्राट आहे. नुसता सम्राट नाहीये, नुसता शस्त्रधारी नाहीये, नुसता पराक्रमी नाहीये, तर तो पंडित आहे, विठ्ठल भक्त आहे. उल्लेख आहेत. कसा पंडित आहे बरं, कसा विद्वान आहे बरं, तर त्यानं आर्य चाणक्यांचा राज्यशास्त्रावरचा अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे, तसा या कृष्णदेव रायानं त्याच्या त्या कानडी भाषेमध्ये पण एक ग्रंथ राज्यशास्त्रावर लिहिलाय. त्याला संत कुळीचं नाव आहे आमुक्त माल्यदा. माल्य, माला म्हणजे माळा, मराठीतली वैजयंती माला, आणि आमुक्त म्हणजे मोक्षाची. काय गंमत आहे बघा, राज्यशास्त्रावरचा ग्रंथ आणि त्याला नाव भक्तिशास्त्राचं, आमुक्त माल्यदा. पण असा ग्रंथ लिहिणारा पराक्रमी असा कृष्णदेवराव यादव, नेमकं आपला वर्ष माहिती नाहीये, पण 20 ते 25 या कालखंडात पंढरपुरात आला आणि सगळ्या पंढरपूरच्या भक्तांनी कृष्णदेव रायाला सांगितलं, हो काय सांगावं, गेली 5-6 वर्ष पंढरपूरला फार त्रास होतो.
या बहामनी शाह्या ज्या आहेत, कदाचित बादशाही सुद्धा वरून असेल, कारण त्यांचा तो आवडता खेळच होता मंदिरं फोडणं. पण दिल्लीची पादशाही असेल, नाहीतर जवळ होती पंढरपूरला नगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. त्यातल्या कुठल्या सुलतानानं किंवा बादशाहनं त्याच्या दृष्टीने पुण्य कर्म केलं होतं की पंढरपूरला त्रास द्यायचा, माहिती नाही. पण भक्त सांगत होते, अहो या विठ्ठलाचं रक्षण करावं कसं? इतक्या गयावया केल्या, एवढ्या डोळ्यातनं अश्रुपात झाला की कृष्णदेव रायाचं मन द्रवलं. यांची अपेक्षा होती की काहीतरी कृष्णदेव राया मनावर घेईल आणि एवढा मोठा सम्राट आहे तर कायमची काही सैन्याची व्यवस्था वेढा म्हणून पंढरपूरला करेल. पण आपण मागणी करायला जावं औषधाची, आणि असं औषध मिळावं की आजार परवडला पण तुमचं औषध नको. तसंच घडलं की कृष्णदेव रायानं म्हटलं, ठीक आहे, या विठ्ठल मूर्तीचं रक्षण करायचं ना, शब्दशः घेतलं, त्या विठ्ठल मूर्तीचं रक्षण करायचं ना, मग तिलाच मी विजयनगरला घेऊन जातो, बघतो कोणता यावनी अंमल आमच्यावर चालतो तो. आणि हट्टच धरला, ऐकेच ना. पंढरपूर रित होईल, भक्तांना काय सांगावं, सांगून बघितलं, पण राज हट्ट असतो आणि सम्राटाचा काही कुणाचं चाललं नाही. आणि तो ती मूर्ती उचलून पंढरीचा गाभारा रिता करून विजयनगरला गेला, हंपीला गेला आणि त्याने या विठ्ठलासाठी अतिशय उत्तम विठ्ठल मंदिर बांधलं. आज काही शतकं लुटली आहेत. विजयनगर हंपी साम्राज्य उद्ध्वस्त अवशेषातून तुम्हाला दिसतं, पण आपण जाऊन बघा, विठ्ठल मंदिर अजून सुरेख उभा आहे. तिथल्या गाभाऱ्यात विठ्ठल नाहीये, तो आलाय पंढरीला. पण बाहेरच्या बाजूला, डाव्या बाजूला, म्हणजे देवाकडे तोंड केलं तर उजव्या हाताला पुरंदरदासांचा मंडप आहे. आसपासचा आवार सुंदर आहे. विठ्ठल मूर्ती घडी व दगडांची, अतिशय विठ्ठल मंदिर मोठं छान आहे. पाहिलं की लक्षात येईल. आत्ता ते असं आहे, त्या काळाला त्या कळसाला पोचलं असेल. आणि थोडं भौगोलिक मी आपल्याला सांगतो की ते विठ्ठल मंदिर राजाच्या राजवाड्यापासून काही मैल अंतरावर आहे. अर्थात राजधानी काही मैल आहे हा. पण जेव्हा मी पाहिली तेव्हा माझ्या मनात विचार आला की हा राजा खरा राजा आहे की विठ्ठल मंदिर राजवाड्याला लागून नाहीये. ऋषी जसा वनात शोभतो, शहरात नाही, त्या पद्धतीने देव सुद्धा नेहमीच्या जगापासून थोडा अंतरावरच असावा. आणि म्हणून आपल्या सगळ्या पूर्वजांनी शिवशंकराला डोंगरावरच बसवलंय. जरा कष्ट पडले पाहिजे देवाकडे जायला. असं भौगोलिक अंतर मी डोळ्यांनी पाहिलंय. मुद्दा असा, त्यानं थाटमाट केला. पण पंढरीत काय, आता प्रसंग 20 ते 25 मधलं कुठलं तरी एक वर्ष, आणि नेमकं ते वर्ष आषाढी एकादशीचं, त्या वर्षातली आषाढी एकादशी. भानुदास पैठणहून दिंडी घेऊन येत होते. तीच भानुदासांची दिंडी आज पैठणहून नाथ बाबांची दिंडी म्हणून येते. परंपरा लक्षात घ्यायला लोक चळवळ म्हणतात. शतकानुशतक अखंडपणे अव्याहतपणे जेव्हा जी लोक चळवळ चालते तेव्हा ती लोक परंपरा असते, ती आपल्या डीएनए मध्ये येते. मुद्दा असा, कुठला तरी एक वर्ष 20 ते 25, कुठली तरी आषाढी एकादशी, आणि आले आपले भानुदास. पाहतात तो काय, सगळे भक्त दहाय मोकलून रडत होते. काही महिने होऊन गेले होते. गाभारा रिता होता. देऊळ होतं पण देवालयामध्ये देवच नव्हता. आणि देव नसेल, आणि वारकरी यांची श्रद्धा बघा ना, त्यांना दुसरं काही सुचत नाही. माहेरवाशीण मुलीला जशी आईशिवाय दुसरं काही सुचत नाही, तिलाच मिठी मारून काही कानगोष्ट करावी, तसं सगळ्या संतांना विठ्ठल मूर्ती भेटल्याशिवाय काही पटतच नाही. आणि तीच नाही, मोठा प्रश्न पडला. भानुदास अस्वस्थ झाले, बाकीचे अस्वस्थ होते. एकमेकाचे डोळे पुसले गेले. माणसं सावध झाली आणि मग म्हणायला लागली, भानुदास आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आमचे आश्रयदाते, तुम्हीच काहीतरी करा. आणि त्याचं लौकिक कारण असं की भानुदास मोठे व्यापारी होते. भानुदासांचं नाव होतं. कापड चोपड्याच्या निमित्ताने ते विजयनगरला तर जातच होते, पण नगर निजामशाही आणि आपल्या आदिलशाहीमध्ये सुद्धा त्यांना किंमत होती, प्रतिष्ठा होती, मान होता. हिंदू असूनही होता या 2 पातशयात, आणि विजयनगरला तर होताच होता. त्यामुळे ज्याला एक आपण प्रतिष्ठित माणूस म्हणतो, तो गेला तर कृष्णदेवराय कदाचित वश होईल म्हणून विनंती. आणि काय छान प्रसंग आहे बघा.
भानुदास आषाढीला गेले आणि 4 महिन्यांनी कार्तिकीला विजयनगरहून विठ्ठल मूर्ती घेऊन परत आले. 4 महिने त्यांना लागणारच. प्रवासाची साधनं नाहीत आणि जाऊन तिथं काय त्यांनी पराक्रम केला सांगतो 5-10 मिनिटांमध्ये पुढचा. थोडा वेळ आपल्या हाताशी ठेवूया आपण आणि 5-10 मिनिटं. आणि मग अशा वेळेला ते 4 महिने आषाढी ते कार्तिकी भानुदासांना विनवणी करणारे भक्त कुठे राहिले? या कालखंडात 1520 इसवी सन, आता 2022, 500 वर्ष एकच परंपरा आहे. काय? पुरात विठ्ठलाची वाट बघत बसले आणि त्याचं स्मरण म्हणून आज 4 महिने चातुर्मासामध्ये सगळे भक्त पंढरपुरातच राहतात. आपले भानुदास मजल दर मजल ते बरोबर आणि कोणी नाही. मजल दर मजल करीत गेले. हम्पीला पोचले. विजयनगरचं विठ्ठल मंदिर बघितलं आणि त्यांना थोडा धक्का बसला की ते विजयनगरचं विठ्ठल मंदिर फारच भव्य होतं. देवानं रत्नजडित हार घातले होते. बाहेरच्या बाजूला पहारा बसवलेला होता. देव नित्य दर्शनाला येत होता आणि कृष्णदेव रायाला अत्यंत आवडणारं विठ्ठल मंदिर, कारण मुळात तो कृष्णोपासक होता, नावच त्याचं कृष्णदेवराय. आणि विजयनगरमध्ये विष्णू भक्ती अगदी नरसिंह हा अवतार सांगत तिथून आहे. मुद्दा असा, आता अडचण अशी झाली की राजाची समजूत घालता आली असती, पण राजाचा इतका आवडतं विठ्ठल मंदिर म्हणलंय म्हटल्यानंतर कोण देणार परत बरं? आणि कृष्णदेवरायाची वाटाघाटी करून, गोड बोलून, आपली ओळख सांगून, काही भीड घालून कृष्णदेवराय विठ्ठल मूर्ती परत देईल ही शक्यता नाही, हे इथं आल्यावर कळलं. मग कृष्णदेवरायांच्याकडनं नकार मिळणार हे 100% कळल्यावर ती वाटच मुळी भानुदासांनी सोडून, नकोतच वाटाघाटी, नकोतच ते लौकिक प्रयत्न. आता जीवाचीच कुरवंडी करायचा प्रयत्न करूया आणि त्या विठू सावळ्याला खेचून आणूया. आणि असा प्रसंग आहे की भानुदास त्याच विठ्ठल मंदिरात, मी जेव्हा विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं त्या उगीच शोध घेतला भानुदास कुठे बसले असते. भानुदास त्याच विठ्ठल मंदिरामध्ये बसले. बर, आता हा माणूस व्यापारी नव्हता, कापड चोपड नव्हतं, घोडे बरोबर नव्हते, रखवालदार नव्हता, हा एक सामान्य वारकरी आला होता. आणि तो सामान्य वारकरी त्या ठिकाणी जीवाच्या कराराने विठ्ठलाला बोलवायला लागला. तेव्हा आता तूच माझ्या बरोबर आला पाहिजेस, कृष्णदेवरायाची मी नाही समजूत घालणार, तू समजूत घाल. आणि अशा वेळा जो त्यांनी टाहो फोडला, तो जो आवाज होता तो भूमीतून निनादत गेला आणि आकाश व्यापून राहिला. कारण तो भानुदासांचा अभंग मराठीमधला अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत हृदयस्पर्शी अभंग आहे. त्यामध्ये भक्ताचा जीवाचा करार आहे, त्याच्यामध्ये अट्टाहास आहे, त्याच्यामध्ये देवाची विनवणी आणि आळवणी आहे. आणि भानुदास म्हणतायत, अहो विठ्ठला आता काही चालणार नाही बर का. जे आकाश वर पडप आहे, सावकाश वाचतो म्हणजे अर्थ कळेल. जे आकाश वर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहिन गा विठ्ठला. काय करार आहे जीवाचा? सप्त सागर एक होती, जै विरून जाय क्षिती, पंच महाभूते प्रलय पावती, तरी तुझाच सांगाती मी गा विठ्ठला. भलतैसे वर पडो पाही, या डोक्यावर वीज कोसळीत चालले. भलतैसे वर पडो संकट, भलतैसे वर पडो पाही, नाम न संडो न टळो निर्धारी. पण तुझं नाव टाकणार नाही. कशी बरं? सगळ्या संतांची लाडकी उपमा आहे, दृष्टांत आहे. जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, पत्नी जशी पतीसाठी जीवाची बाजी लावते, तसा भक्त भगवंतासाठी लावतो. लौकिकातलं हे उदाहरण दिल्याशिवाय परमार्थातला प्रतीती येत नाही. म्हणून जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास आधार देई गा विठ्ठला. तो टाहो
विठ्ठलाच्या कानावर गेला. असाच टाहो कान्होपात्र्याने फोडला होता. तो टाहो विठ्ठल मंदिरात कृष्णदेवरायाच्या कानावर गेला आणि ते सांगतात, म्हणजे भानुदास सांगतात, की विठ्ठल गाभाऱ्यातून बाहेर आला. कुसुमाग्रजांची गाजलेली कविता आहे गाभारा नावाची. त्या कवितेत असंच आहे, पंचपक्वानाचे ताट आणि रत्नांचे हार सोडून कोणी एका महारोग्यानं हाक मारली आणि देवळातला विठ्ठल गाभारा सोडून बाहेर गेला. कुसुमाग्रजांची छान कविता आहे गाभारा. संपूर्ण कविताच वाचण्याचा मुद्दा असा, विठ्ठलाला हाक मिळाली, पोचली, तो अस्वस्थ झाला. भक्त अस्वस्थ की विठ्ठल अस्वस्थ. आणि त्यानं भानुदासांची परीक्षा घेण्यासाठी नेहमीचं रूप टाकून डोक्यावर जाडी असा शब्द आहे, म्हणजे कांबळ पांघरून वेगळ्या रूपात भानुदासांसमोर आला, की भानुदासांना भेटायचं, पण त्यांना ओळख न देता त्यांची परीक्षा घ्यायची. पण भगवंत किती पराक्रमी असला तर भक्त त्याच्याहून सवाई पराक्रमी आहे. म्हणून भानुदास अभंगातून सांगतायत, पुरावा आहे. भानुदास सांगतायत, देव कसा आला? जाडीचे घोंगडे एवढी या राती, कानीची कुंडले करी जगत ज्योती. मग अशा आपण रुक्मिणी संवरात तेच ऐकलं, कानीची कुंडले राती देखली. पण तू तेच बोलतो, पणजोबा तेच बोलतात. जाडीचे घोंगडे एवढी या राती, कानीची कुंडले करी जगा ज्योती. अहो, विठ्ठल मोठं कांबळ पांघरून आला, पण विठ्ठलानं घोंगड पांघरलेलं हे गोकुळातल्या गवळ्यांना काय अपरिचित आहे? आणि वारकरी तर गोकुळातले गवळीच आहेत. म्हणून ओळखीला ओळखिल्या खुणा, ओळखीला ओळखीला पंढरीचा राणा. होय न होय ऐसा संशय गमला, निर्धारिता विश्व व्यापक देखिला. आपण पंढरीची विठ्ठल मूर्ती बघितली ना, तर तिच्यावर काही खुणा आहेत. जेव्हा पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेतो आपण, पूजा असते, तेव्हा त्या ठिकाणचे पुजारी, त्या ठिकाणचे भक्त आपल्याला त्या खुणा दाखवतात. उदाहरणार्थ छातीवर वत्सलांछन आहे, त्या खुणा. तो माझा विठ्ठल, तो आलाय विजयनगरला, पण मूळचा पंढरी निवासी आहे. त्या सगळ्या खुणा मी ओळखल्या. अरे काय लपशील? लपलाशी तरी नाम कोठे नैसे, असं नामदेव म्हणतात. तर लपलाशी तरी तुझं प्रेम कोठे नैसी. म्हणून होय ना होय ऐसा संशय गमला, निर्धारिता विश्व व्यापक देखिला. आणि जनाबाई म्हणाल्यात बघा, चोर पकडला कपाटी हृदयाच्या, तसं हृद मंदरी दाटोनी धरला, ही खूण सांगे भानुदास देवा. भानुदास म्हणाले त्या बाळमूर्ती विठ्ठलाला, आता आलायस ना, आता परतीचे दोर कापलेत, आता माझ्या छातीत आहे. म्हणे विठ्ठलानं समजूत घातली, आपल्या गळ्यातला रत्नहार त्याच्या गळ्यामध्ये घातला, तुला पुन्हा भेटतो म्हटलं, आणि गाभाऱ्यात देव परतला. भानुदास गळ्यात रत्नहार घालून भजन करीत आनंदानं हंपी शहरामध्ये फिरत राहिले, की आज दिवस संपला की रात्री पुन्हा देव भेटणार. फिरता फिरता ते नदी काठी आले. नदीच्या एका निवांत जागी बसले आणि विठ्ठलाच्या स्मरणात दंग झाले. तो दिवस रात्री रत्नमाला आली गळ्यात भानुदासांच्या. त्या दिवशी सकाळी पूजेला जेव्हा पुजारी आले, पाहता तो देवाच्या गळ्यात बहुमोल नव्हे अमोलिक रत्नमाला नाही. चोरीला गेली, धडपड सुरू झाली, शोधाशोध सुरू झाली. राजा अस्वस्थ झाला, वेळ संध्याकाळची आली आणि अजून चोर सापडला नाही. म्हणून राजा अस्वस्थ असताना, सम्राट अस्वस्थ असताना वार्ता आली की नदी काठी एक भिकारी बसलाय आणि त्याच्या गळ्यात रत्नमाला आहे. बस, भिकारी, रत्नमाला शब्द सम्राटानं ऐकले, म्हणाला त्याला सुळावर चढवा. कोण भिकारी? कोण आहे? परदेशी आहे एवढं कळलं, पण कोण आहे? थोडा न्याय निवाडा, थोडा पुरावा बघणं, थोडी विचारसरणा नाही. भावनाचा अतिरेक असा झाला, त्याला सुळावर चढवा. आणि संध्याकाळच्या वेळेला त्याच नगरामध्ये रत्नमाला चोरली म्हणून भानुदासांना सूळ तो खांद्यावर घेऊन सुळावर चढवण्यासाठी निर्णय लागलं. सूळ उभा राहणार, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. तो सूळ उभा राहणार आणि तो मानेवर टेकणार, मान चिरली जाणार, सूळ आरपार जाणार. तो क्षण आला आणि त्या वेळेला सुद्धा भानुदास विठ्ठलाचीच पद म्हणत होते, असा उल्लेख आहे.
अभंग म्हणत असतील. आणि घडलं असं की भगवंताच्या इच्छेनं लोखंडाचा सूळ हिरवीगार वेल झाला. चमत्कार तो राजाच्या कानी गेला. राजा मूळचा हुशार होता, विठ्ठल भक्त होता, भक्तीच्या सामर्थ्याचा परिचय होता. तो धावत धावत आला आणि त्यानं ओळखलं, हा भिकारी नाही, हा परदेशी नाही, हा कोणी भणंग नाही, हा कोणीतरी भगवत भक्त आहे. चौकशी केली. राजाला कळलं, आपल्या दरबारामध्ये सन्मानाने येणारा पैठणचा हा भानुदास नावाचा श्रीमंत व्यापारी आहे. ओळख पटली. नुसती व्यापारी ओळख पटली नाही, भक्तीची पण ओळख पटली. आणि समजूत न घालता, काही न बोलता कृष्णदेव रायानं सांगितलं, देवाला तुम्ही घेऊन जा. थोडं ऐकण्यासारखं आहे. राजा मोठा हुशार आहे, म्हणाला देवाला तुम्ही घेऊन जा. भानुदास देवाला कसे नेणार? सगळी व्यवस्था तर करायला पाहिजे ना. त्यानं मूर्ती थाटामाटानं रथातनं आणली, आपण कशी नेणार? भानुदासने काय होत? भानुदास देवाला म्हणाले, देवा आता माझी लाज राखा आणि जी तुमची विठ्ठल मूर्ती आहे ती पंचधातूची छोटी संबळ म्हणजे छोटी खांद्याची पिशवी सोवळ्यातली, तिच्यामध्ये बसणारी सामान्यपणे 1.25 फूट पंचधातूची मूर्ती बना आणि हा विजयी पांडुरंग घेऊन मी पंढरपूरला जातो आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा आहे तसे कटीवर हात असणारी ती आमची लाडकी मूर्ती उभा. होता येईल का? हो, येता येतं का? उपनिषद सांगतात अणुहून अणु येता येतं आणि महत्हून महत होता येतं, त्यालाच परमात्मा म्हणतात ना. तसं झाला. एक मोठी छान गोष्ट आहे की ही जी 1.5 फुटाची मूर्ती पंचधातूची झाली ना, ती पंढरपूरला नेली ना आणि मग तिच्यातून विठ्ठल मूर्ती प्रगटली ना, ती मूर्ती मात्र प्रसाद म्हणून, पराक्रम म्हणून नाही, भानुदासांनी पैठणला नेली, आपल्या देवघरात ठेवली आणि आजही तो विजयी पांडुरंग नाथांच्या वंशात त्याच पैठणला, त्याच देवघरात, त्याच देवाऱ्यामध्ये आहे. त्याची पूजा नित्य केली जाते आणि त्याचं छायाचित्र 40 वर्षापूर्वी माझ्या प्रबंधात मी दिलं म्हणून मी उल्लेख केला. मूर्ती तीच. आता लक्षात आलं? मूर्ती पंढरपुरात आली आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर मूर्ती पुन्हा झाली. 4 महिने गेले होते. योगायोगानं कार्तिकी एकादशी आली आणि गंमत बघा, आणलेल्या विजयी पांडुरंगाला कानडा तो विठ्ठलू, त्या विजयी पांडुरंगाला आता मूर्ती झाली. देवळामध्ये प्रतिष्ठापना करण्यापूर्वी रथातून तिची मिरवणूक काढण्यात आली, त्यालाच नगर प्रदक्षिणा म्हणतात. आणि आज पंढरपुरामध्ये त्याच नगर प्रदक्षिणेचा स्मरण म्हणून वेगळ्या वेळेला पण नगर प्रदक्षिणा देवाची निघते. ह्या खुणा आहेत, ऐतिहासिक भूतकाळातल्या पराक्रमाच्या खुणा आहेत आणि पिढ्यानपिढ्या ज्या अर्थी त्या जपल्या आहेत त्या अर्थी त्या सत्य असल्याच पाहिजेत. काय भानुदासांना आनंद झाला असेल, काय विठ्ठलाच्या भक्तांना आनंद झाला असेल. पंढरी आता श्रीकृष्णाची सोन्याची द्वारका झाली असेल. मुळात ते भूवैकुंठ आहेच, वैकुंठापेक्षा एक अक्षर जास्त आहेच. सगळं जातं पण सुदर्शन चक्रावर पंढरी नगरी आहे म्हणून ती अक्षय आहे असं नामदेवांची ग्वाही आहे. ते पंढरपूर अत्यानंदानं ओसंडून गेलं असेल, मोहरला असेल, बहरला असेल आणि मग तेव्हापासून भानुदासांनी विठ्ठल भक्तीचे अभंग असे गायले असतील की सकल संत विचार मंचाच्या तुम्हाला मला त्यातला एक अभंग जरी आपण उच्चारला तरी भानुदासांचा प्रसाद बसल्या बैठकीत मिळेल. भानुदासांचे शब्द आहेत. त्यांनी सांगितलंय, अरे मी विठ्ठलाला परत आणलं, मी विठ्ठलाला पंढरपुरात प्रतिष्ठापित केलं. तो पांडुरंग जो द्वारकेचा राणा, तो पंढरीचा राणा झालाय, आता तो आमचा आहे. तो आमचा आहे त्याला आम्ही जपलं पाहिजे ना. मग जपायचं असेल तर पंढरीची वारी करा, अन्य व्रत वैकल्य करू नका. एकांतिक नाही, अनन्यनिष्ठ. आम्ही सांगणार, फक्त सांगणार, आग्रह धरणार नाही. म्हणून शब्द बघा, याने शेवट करूया. नको फिरू राणी वनी,
तू दुर्गट घाट, सोपी आहे वाट पंढरीची. नको करू जप तप अनुष्ठान, सोपी आहे जाण पंढरी हे. नको जाऊ तीर्था मनाच्या हव्यासे. अन्य तीर्थयात्रा नवसाची असतात, पंढरीची वारी नवसाची नाही. नवस नाही, आईची भेट. म्हणून नको जाऊ तीर्था मनाच्या हव्यासे, जाई तू अट्टहासे अननिष्ठा पंढरीसी. नको करू योग अष्टांग निर्वाण, सोपे ते भुवन पंढरी जगी. आणि शेवट भानुदास म्हणे, सोपे वर्म राम. पुन्हा आत्माराम. वारकणी रामदासी दोघांनाही राम एकच आहे. राम कृष्ण हरी आणि जय जय श्री राम एकच आहे. चुकूनही आपण त्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नये. भानुदास म्हणे, सोपे वर्म राम, कासयासी श्रम करवी बहु. अहो श्रम नकोत, राम जागवा. काम करा आणि राम जागवा. रामकृष्ण हरी मंत्र म्हणा. मी पंढरीचा वारकरी असा अभिमान बाळगा, गर्व नाही अभिमान बाळगा. आणि मग सोपी आहे वाट पंढरीची, नव्हे भू वैकुंठाची सोपी आहे वाट. एवढं बोलून भानुदासांना पुन्हा प्रणाम करूया, कारण ते एकनाथांचे पण जोग आहे. पुन्हा प्रणाम करूया आणि थांबूया. धन्यवाद.